पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संतोषजी चौधरी सर शिरडोन। तदनंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय बंटी म्हात्रे जोहे यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय। तदनंतर प्रवीणजी आंद्रे हे देखील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय। ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून खरतर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या टीमचं आपण पाहतोय। घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। खरतर काल तब्बल 9000 प्रेक्षकांनी खरतर या चॅनलला पसंती दिलेली आहे। द गेम इज ऑन। डावाला सुरुवात, पहिला षटक फेकण्यासाठी सार्थक म्हात्रे। पहिला चेंडू फटका फसला, एसटी रक्षक होता त्या ठिकाणी, झेल मात्र ड्रॉप झाले। ही पहिली संधी आली होती, पहिली विकेट कदाचित मिळाली असती असं मात्र म्हणावं लागेल। ऑफ स्टिकच्या दूर फ्लॅटेड डिलिव्हरी, थोडी हवा दिली होती आणि त्यासोबत थोडी लालच देखील होती असं म्हणावं लागेल। 12th मॅन म्हणतोय की वाचला, स्वीकार। एक रन स्कोर कार्डवर आपण पाहतोय स्वतःचं आणि संघाचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलंय। 5 षटकांचा हा सामना। शॉर्ट पिच चेंडू, आणखीन एक संधी आले, आता मात्र सोडणार नाहीये मॅक्स। मॅक्सने पकडलाय झेल, विशाल म्हात्रेचा संपलाय खेळ। पहिली विकेट गमावले। विशालला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश आलं सार्थक म्हात्रेला। ड्राइव्ह लेथवर चेंडू होता, ऑफ साइडला, रनआउटचा विकेट। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तू चल मैं आया। खरं तर आज संपूर्ण दिवसभर आम्ही सांगतोय अनेक खेळाडू धावबाद झालेत, काहीही आवश्यकता नव्हती। अगदी नुकताच सामना सुरू झालाय असं म्हणूया। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे। सार्थक म्हात्रे पहिल्या चेंडूवर स्वीकारची झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली। तदनंतर आणखीन एक विकेट गेले, होय आणखीन एक सफलता मिळाले। ड्रॉप ऑर्डर उद्ध्वस्त झालाय। स्वीकार म्हात्रे बॅक टू द डगा। डीजे जे प्रेक्षक खरं तर आता जुडले असतील ना, कदाचित त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, कारण की टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना आयुष चॅलेंजर खार सापोली संघाला 1 धाव संख्येवर 3 धक्के बसलेत। पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप झाली होती, संधी मिळाली, जीवदान मिळालं होतं स्वीकार म्हात्रेला, परंतु दुसऱ्या चेंडूवर
खर तर सार्थक म्हात्रेने पॅवलिनचा रस्ता दाखवला विशालला, तदनंतर रनआउटची विकेट जितेश बाद झाला, मग स्ट्राईकवर आलेला स्वीकार देखील अधिक काल टिकला नाहीये विकेटवर, तिसरी विकेट गमावल्या। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शक्ती पाटील आणि नॉन स्ट्राईकला संकेत म्हात्रे। सार्थक म्हात्रे नाव लक्षात ठेवा, दादू या नावाने प्रसिद्ध असणारा हा गुणवान खेळाडू, अपकमिंग यंग स्टार म्हणून ज्याची खरतर ओळख आहे। अदललेला आपटलेला हा चेंडू आपण पाहिला, लाईन भरकडला, ऑफस्टिकच्या बराचसा दूर हा चेंडू आपण पाहिला आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल, एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या आपण पाहतोय एकूण 2 धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वर आहेत। शॉर्ट पिच चेंडू, पूलचा फटका, आक्रमक स्ट्रोक, शक्तीने दाखवले, पॉवर ठोकलाय, षटकार। स्कोर कार्ड वर आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला शक्ती, अगदी आल्या आल्या त्यांनी मात्र पॉवर दाखवली, आसमान दाखवला, मॅसिव्ह हिट, या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकलाय शक्ती पाटीलने। समोरच्या दिशेला ऑफस्टिकच्या बराचसा दूर आणखीन एक स्क्वेअर चेंडू असेल, पंच संतोषजी चौधरी सरांचा हा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल। धावसंख्या एकूण पाहायला मिळेल अर्थातच 9 धावा धाव फलकावर। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, ऑफस्टिकच्या दूर, लावड अपील, षटक संपलाय, पहिलं षटक या ठिकाणी संपलाय। सार्थकच्या पहिल्या षटकात अगदी क्रिकेटचा आपण थरार पाहिला, ज्या अर्थी पहिल्या चेंडूवर स्वीकारची कॅच ड्रॉप झाली, तदनंतर स्ट्राईकवर आलेला विशालला अगदी गोल्डन डकचा शिकार केला, तदनंतर जितेशला धावबाद केला, तदनंतर जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेला स्वीकार मात्र गोट्याला कॅच आउट केलं, परंतु तदनंतर एक षटकार शक्तीच्या बॅटमधना 2 वाईट चेंडू, असं एकूण गणित खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं। आणि धावसंख्या एकूण आपण पाहतो एक षटकाच्या समाप्तीनंतर 9-3 टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय आयुष चॅलेंजर खार सापोली हा संघ। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल, सिद्धू मोकल, आदरणीय नितीनजी मोकल साहेबांचे सुपुत्र, उंची लहान आहे परंतु कीर्ती महान आहे असं म्हणतात, हाईट कम बट फाईट ज्यादा, परंतु क्रिकेट या खेळावर राज्य जर कोणी केला असेल तर कमी उंचीच्या खेळाडूंनी लिटिल मास्टर सुनील गावस्कर असतील आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर असतील। फ्लिकचा फटका, सेन्सिबल क्रिकेट, समोरच्या दिशेला लॉंग ऑनला चेंडू या ठिकाणी फील्ड झाला, सार्थक त्या ठिकाणी पाहायला मिळतो। रन्स मिळेल एक सिंगल। प्लेइंग 11 मध्ये आपण मॅक्सला पाहतोय, तदनंतर प्लेइंग 11चा आपण विचार केला तर दादू आहे, नंतर आपण विचार केला तर स्वतः गोलंदाज सध्या सिद्धू मोकल असेल, जयेश मोकल असेल, साहिल असेल, सौरभ मोकल, रुपेश पाटीलला या टीम मध्ये आपण पाहतो, अनिकेत सारखा गुणवान खेळाडू या प्लेइंग 11 मध्ये आहे, राज मोकल यांना देखील या टीमचा हिस्सा आपण पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू आहे, खराब चेंडू, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅवलिनला सलामी ठोकणारा हा षटकार।
खर तर ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. आज कार सापोलीचे समर्थक म्हणत असतील आज आमचा शक्ती पाटील आहे. होय, काय जबरदस्त बॅटिंग करतो. 4 मध्ये 18, 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. शक्ती पाटील लोवर फुल टॉस, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह या ठिकाणी थांबवलं शक्तीने आणि योग्य निर्णय आहे. संकेत म्हात्रे माघारी परतला. कोणत्या प्रकारची रन्स त्या ठिकाणी नाहीये. आणखीन काही आमचे बंधू कार सापोलीचे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. कार सापोलीच्या खेमामध्ये निश्चित ते जॉईंट होतील. महेश त्या ठिकाणी आहे, परंतु काही काल वाट पाहावी लागेल. शक्ती जबरदस्त टच मध्ये आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर चेंडू आदलला. या ठिकाणी आपण पाहतोय जर समोरच्या दिशेला स्ट्रोक्स येत असतील, षटकार येत असतील, रन्स येत असतील तर उगाच शफल होऊन खेळण्याची काही आवश्यकता नाहीये. सिद्धू मोकल षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 13 रन्स त्याने खर्च केल्यात. 22 ला 3. टीम आयुष चॅलेंजर खार सापोली. समोर चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा स्विंग, आउट स्विंगचा चेंडू आपण पाहिला. पंच बंटी म्हात्रे, स्क्वेअर लेगला पंच संतोषजी चौधरी सर आज रेड कलरच्या जर्सीज मध्ये आहेत. खरं तर सर्वोत्कृष्ट पंच मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू, टॅपिंग क्रिकेट खेळायचा होता. चेंडू निघून गेला. षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय 23 ला 3. 4 थी आपण पाहिलं की एक या धावसंख्येवर तब्बल 3 विकेट्स गमावले. तदनंतर आपण पाहतो आयुष चॅलेंजर खार सापोली संघाने स्ट्रॉंगली कमबॅक केला. 2 षटकांमध्ये प्रतिषटक 11.50 चा करंट रन रेट आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 59. खार सापोली टीम म्हणत असेल की 59 पर्यंत पोहोचलो ना तर मग फाईट पाहायला मिळेल. ज्यार्थी त्यांच्याकडे गोलंदाज असतील, आदेश सारखा गुणवान गोलंदाज आहे, विशाल म्हात्रे आहे, शक्ती सारखा गोलंदाज, तदनंतर स्वीकार सारखा एक मातब्बर खेळाडू त्यांच्या प्लेइंग 11 लिस्ट मध्ये आहे. हे काही जे गोलंदाज आहेत ते इम्पॅक्ट दाखवतील सेकंड इनिंग मध्ये, परंतु सन्मानजनक धावसंख्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 50च्या पलीकडे जावं लागेल. आजकाल 100 देखील होतात, त्या चेस देखील होतात, परंतु या विकेटवर अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल 50-55 खूप झाल्या. ऑफस्टिकच्या बराचसा दूर चेंडू डिलिव्हर्ड झाला. सार्थक म्हात्रेला आपण पाहतोय आपल्या स्पेल मधलं हे शेवटचं षटक. सांघिक 3रं तर वैयक्तिक 2रं असेल. ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या नावाने प्रसिद्ध असणारे हे क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी पेण शहराच्या मधोमध हे मैदान आहे. ऑफस्टिकच्या फार दूर या ठिकाणी पाहायला मिळाला. पण ज्यार्थी पहिल्या षटकात गोलंदाजी केली होती सार्थक म्हात्रेने, तशा प्रकारची गोलंदाजी काही पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आलाय साहिल. तदनंतर सिद्धू देखील जातोय. सार्थक म्हात्रेकडे काहीसा मेसेज दिला असेल, काहीसा समजवला असेल की वाईट फेकण्यापेक्षा कदाचित 4-5व्या लाईनवर चेंडू येऊ द्या, एखादा विकेटची आवश्यकता. पाहूया काय घडेल. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, डाऊन द ग्राउंड. विकेट मिळाली. कल्पेशने पकडला झेल. संकेत म्हात्रेचा संपलाय खेळ. दत्तगुरु वडाव आणि टीम रामवाडी दोन्ही टीम्सला मी विनंती करतोय मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायची आहे. पहिलं सत्र ज्या अर्थी समाप्त होईल लगेचच आपण टॉस करणार आहोत. चला कॅप्टन्सला विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. नवीन खेळाडू महेश म्हात्रे
या नावाची देखील कित्येक वर्ष चर्चा आहे, पाहूया. आल्या आल्या या ठिकाणी मोठा फटका घ्यायचा होता. बॅटची लीडिंग एज खातही न उघडता महेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. गड राजगड स्वराज्याची राजधानी, अभिमान आहे. खरं तर रायगडामध्ये जन्मलो, महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली खरं तर ही नगरी. आज आपण पेन शहरातील सर्वोत्कृष्ट मैदानावरती आहोत. लेट कट, अप्पर कट, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू थांबणार नाहीये, चाललाय दन 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 करत सीमा पार, थर्ड मॅनला चौकार. महाराजांचा जन्म झाला अर्थातच शिवनेरी. त्यातील पहिले अक्षर दोन घ्या शिव, आणि ज्या गडावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला अर्थातच रायगड, त्यातील पहिले दोन अक्षर घ्या राय, आणि मग नाव तयार होईल शिवराय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा, जगात भारी 19 फेब्रुवारी. लॉफ्टेड हिट आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. फार गमावल्यात परंतु रन्स देखील आल्यात. उत्कर्ष म्हात्रेला आपण पाहतोय, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून, परंतु मोह आवरला नाहीये. लॉफ्टेड हिट, कल्पेश घरतने पकडलाय झेल, आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय उत्कर्ष म्हात्रेचा संपलाय खेळ. सहा विकेट्स एकूण गमावल्यात, परंतु फायफर पंजा खोललाय या ठिकाणी सार्थक म्हात्रेने. एक रनआउटची विकेट, परंतु आपण एकूण पाहतोय या षटकात देखील 3 विकेट्स मिळालेत. फायफर पंजा 5 विकेट, ज्या अर्थी आपण वनडेज मध्ये म्हणा किंवा टेस्ट मॅच मध्ये एका शतकाला 100 धावांना जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत 5 विकेट्सला देखील आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे सार्थक म्हात्रेची. सेन्सिबल क्रिकेट, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड, अलाउंड द कार्पेट, सिंगल मिळेल. षटक संपलं, तिसरा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतो एकूण 36ला 6. आयुष चॅलेंजर खार सापोली. यस डीजे प्लीज.
12 धावसंख्येचा आहे आणि एकदा प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहूया. 60 धावसंख्येपर्यंत आयुष चॅलेंजर खार सापोली जर पोहोचला तर मजबूत स्थितीमध्ये मी म्हणेल आयुष चॅलेंजर संघ, ज्या अर्थी त्यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. परंतु वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी दिली गेले. जय गिरोबा जोहे या संघाला आम्ही मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या ठिकाणी जय गिरोबा जोहे संघाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चौथ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळेल रुपेश पाटील. चौथ्या षटकातील पहिला चेंडू लॉफ्टेड हिट स्लॉट मध्ये होता, त्याला उडवलाय, सिक्सर प्लॉट मध्ये ठोकलाय, षटकार. दत्तगुरु वडाव प्रवीण म्हात्रे इन ऍक्शन मध्ये आपण दत्तगुरु वडाव संघाला पाहणार आहोत. आणखीन एक उर्फी स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आला, मिळाली एक सिंगल. पण आता दोन्ही एंड कडून फटकेबाजी होतो. एक तरफ कुवा तो दूसरी तरफ खाई, बचे तो कैसे बचे. एका बाजूला शक्ती पाटीलचा आक्रमण, दुसऱ्या बाजूला अमोल पाटीलचा क्लास. 3 चेंडू मध्ये 8 अमोल पाटील खेळतोय. 7 मध्ये 18 धावसंख्येवर शक्ती पाटील. संघाची एकूण धावसंख्या 43 ला 6. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 64. करंट रेट 12.90 पाहूया कितपर्यंत पोहोचेल, कशा प्रकारचं टार्गेट असेल आयुष चॅलेंजर खार सापोली संघाचं. समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली, बॅटची आटली कडा घेतली चेंडूने आणि तदनंतर ऑन साइडला डीप मिड विकेट रिजन मध्ये अलोंग द कार्पेट चेंडू त्या ठिकाणी फील्ड झाला. रन्स मिळाली एक सिंगल. धावसंख्या एकूण पाहायला मिळतोय 44 ला 6. प्रथम फलंदाजी करत असताना टीम खार सापोली संघाला आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकात. 44 धावा धावफलकावर आपण पाहतो. 6 विकेट्स गमावलेत, परंतु बॅटिंग लाईन फार मोठी आहे खार सापोली संघाची. आणखीन एक स्लॉट मध्ये त्याला उडवलाय, सिक्सर प्लॉट मध्ये, षटकार. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. पुढचा चेंडू असेल रुपेश पाटीलचा. अमोल साठी स्लॉट मध्ये त्याला देखील उडवलाय. आणखीन एक दमदार मॅसिव्ह ह्यूज षटकार. बॅटिंग लाईन किती स्ट्रॉंग आहे पहा. 8व्या क्रमांकावर येणारा खेळाडू इतका जबरदस्त खेळतोय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स पाहायला मिळतात. 56 56 धावा धाव फलकावर. आणखीन एक लॉफ्टेड हिट. खेळाडू पोहोचेल का. स्वतः त्या ठिकाणी सार्थक मात्रे पोहोचलाय. सार्थक मात्रेने पकडलाय झेल आणि अमोल पाटीलचा
म्हणतोय की सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे। याचं कारण असं की अगदी 8व्या 9व्या क्रमांकावरचा खेळाडू देखील षटकार मारण्याची ताकद ठेवतोय। पहिल्या षटकात 3 विकेट्स गमावल्या, खर तर तिसऱ्या षटकांती एकूण 6 विकेट्स गमावल्या होत्या। फायफर 5 विकेट्स मिळाले एकट्या सार्थक म्हात्रेला। आणि आता मात्र पहा प्रोजेक्ट स्कोरचा आपण विचार केला तर 70 चा पाहायला मिळतोय। करंट रन रेट 14 धाव संख्येचा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतोय। एकूण आपण विचार केला तर 70 चौकार खर तर पाहायला मिळालेत। जोशी फुल टॉस होता, चांगला फटका, या ठिकाणी चेंडू थांबणार नाही। आउटफील्ड फास्ट मॅक्सच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार शक्ती पाटीलचा। चार धाब्याने धावसंख्या पाहायला मिळाली। एकूण 60 धावा धाव फलकावर, 7 विकेट गमावलेत। शेवटचे षटक स्लॉग ओव्हर, फिरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे, फ्लॅट पॅरल मोजून मापून तोलून मारलेला हा षटकार। दत्तगुरु वडाव आणि रामवाडी टीमचे कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचं आहे। चला या आपण समोरच्या दिशेला स्विंगिंग चेंडू आपण पाहिला। मॅक्स यांचा सिंगल रन्स कंप्लीट झालाय, सेकंडचा कॉल दिलाय आणि दुसरी रन्स देखील या ठिकाणी पूर्ण केली गेल्या। अप्रतिम अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। शक्ती पाटीलची तब्बल 11 चेंडू त्याने फेस केलेत। वैयक्तिक 31 धावांची विस्फोटक खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात। 68 68 धावा धाव फलकावर, 4 षटकार आणि 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 सिंगल। संदीपजी भोईर सर आमच्यापर्यंत सांगतात की अशा एकूण 31 धावा 11 चेंडू मध्ये आलेले आहेत। 3 डॉट बॉल देखील खेळलेला आहे। यावेळेस 6 फटका, टाळ्यांचा कडकडाट, शक्ती पाटील ब्रँडेड षटकार। शक्ती पाटीलची आपण पाहिली होती। वैयक्तिक 43 धाव संख्येवर खेळतोय, परंतु शेवटचा चेंडू बाकी आहे। शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या सत्रातील आपण पाहतो। चला या पॉइंटिंग प्लीज, शेवटचा चेंडू बाकी आहे। 80 धावा धाव फलकावर, शेवटचा चेंडू देखील सिक्सर प्लॉट मध्ये डिपॉझिट करायचं होतं। रन्स मिळाली, 1 सिंगल दुसऱ्यासाठी पलटलाय आणि दुसरी रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय। एकदा जोरदार टाळ्या उद्या जर शक्तीची इनिंग तुम्हाला आवडली असेल तर। वैयक्तिक 45 धावांची ही इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि सांघिक धावसंख्या एकूण आपण पाहतोय 82 धावा। खरं तर राज कडू यांच्या चेहऱ्यावर मात्र आता हास्य पाहायला मिळेल। खरं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय आयुष चॅलेंजर खार सापोली संघाने
एकूण 82 धावा जमवलेल्या आहेत आणि 83चं लक्ष असेल अर्थातच टीम जय गिरोबा जोहे संघाच्या समोर. पहा ज्या अर्थी या स्पर्धेचा कालचा पहिला दिवस आपण पाहिला, अष्टविनायक जोहे संघाने देखील 82 रन्स पहिल्या सत्रामध्ये जमवल्या होत्या, परंतु आता मात्र जोहे संघाला 83 रन्स या ठिकाणी चेस करायच्या. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. चला दत्तगुरु वडाव, लास्ट कॉल फॉर यू. पहा शेवटचा पुकार असेल दत्तगुरु वडाव संघाला. आमच्या लाडक्या आयोजकांना आम्ही विनंती करतोय, सन्माननीय देवेंद्र कोहली साहेब अध्यक्ष पेण तालुका त्यांच्या शुभ हस्ते आणि उपाध्यक्ष नितीनजी रहाटे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला रोहन म्हात्रे, दत्तगुरु वडाव, त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक मानस मनोरे, आपण कुठे असाल तर यायचं आहे. मानस मनोरे, आदरणीय नितीनजी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत असेल. एका बाजूला संघ असेल रामवाडी 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल दत्तगुरु वडाव. टॉस करूया. हेड आणि टेल कोण कॉल करतोय? वडाव संघ कॉल करतोय. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय रामवाडी संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? मला टीम मेंबर सोबत थोडी चर्चा करून नंतर निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे. उत्कृष्ट आयोजन आपण पाहतो, ज्या अर्थी या स्पर्धेचं सर्व स्तरातून कौतुक केलं गेलंय. तुझ्या संघाला या ठिकाणी प्रवेश दिला गेलाय, काय म्हणशील? खरोखर आयोजन हे भरपूर उत्कृष्ट झालेलं आहे. तसेच आज आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली आहे, तर आम्ही सुद्धा आमचा गेम दाखवून जास्तीत जास्त चांगलं गेम करता येईल याचे मी प्रयत्न करू. येस, थँक्यू. फार वेळ नाहीये कारण की आपल्याला मॅच सुरू करायचं आहे. रोहन, टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्वाचा होता. टॉस गमावलाय. डिसिजन त्यांचं पेंडिंग आहे. उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. बी गटामध्ये दत्तगुरु वडाव संघाला आज आपण पाहणार आहोत. काय स्ट्रॅटर्जी आहे ज्या अर्थी वाशी विभाग क्रिकेट संघटनेची चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही जिंकलात, कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड आहे, काय म्हणशील? या ग्राउंडवर खेळायला खूप मजा वाटते, कारण ग्राउंड पण खूप चांगला आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली पण आमच्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. खरं तर दत्तगुरु वडाव संघ म्हटला की खारेपाट विभागातील प्रत्येक प्रेक्षक तुमचा सामना पाहण्यासाठी येत असतो. त्या प्रेक्षकांना काय संदेश देशील की आज कशा प्रकारचा खेळ होणार आहे? प्रेक्षकांना एवढंच बोलन की तुमचा सपोर्ट आमच्या टीमला खूप असू दे. येस, थँक्यू. फार वेळ घेणार नाहीये. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. रामवाडी 11 विन द टॉस आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग असेल. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज मानस मनोरे यांचा. खरं तर ज्या अर्थी आपण काल पाहिलं, अष्टविनायक जोहे संघाने सर्वाधिक रन्स या विकेटवर 82 रन्स आपण पाहिल्या. त्या मॅच मध्ये मग प्रवीण पाटीलची उत्कृष्ट खेळी असेल, खास करून दिगंबर नागे यांची उत्कृष्ट बॅटिंग, तशा प्रकारची काहीशी फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. अर्थातच टीम जय गिरोबा जोहे या संघाला. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल. निकित म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. वेलकम.
निकित म्हात्रे यांच्याकडून आदेशसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयेचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. दाबाला सुरुवात होईल. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा दूर होता. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा या ठिकाणी आला. अवांतर धाव संख्येने मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केलं गेलंय. जय गिरोबा देव जोहे संघाचं या ठिकाणी गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप नोंदवला. सो जरूर या ठिकाणी आमची ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह ची टेक्निकल जी टीम आहे, आमचे ऑफिशियली तिसरे पंच, आमचे आयोजक या ठिकाणी पाहतील. ऑनफिल्ड पाहिलं तरी देखील चालेल असं आमची विनंती आहे, कारण की काही कारणास्तव तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. चला सामना सुरू करा. आपण फार वेल तिथं त्या ठिकाणी आपण वेल वाया घालवू नका. ऑनफिल्ड या ठिकाणी आपण चेक करूया. गोलंदाजाच्या ऍक्शनवर या ठिकाणी आक्षेप नोंदवला. 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी यायला पाहिजे, त्यात काहीशी खराबी वाटतंय. अर्थातच ही अग्निपरीक्षा दिली होती मुथैया मुरलीधरनने, ही अग्निपरीक्षा दिली होती हरभजन सिंगने, ही अग्निपरीक्षा दिली होती सुनील नारायणने. पण असं म्हणतात विटेला जर पक्की व्हायची असेल ना तर तिला भट्टीतून जावंच लागतं. ही अग्निपरीक्षा आहे तुमची. तुम्हाला ॲज अ बॉलर तुमचं करिअर घडवायचं असेल तर अशा प्रकारच्या परिस्थितीतून तुम्हाला जावंच लागेल. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. हा पहिला मोठा फटका आलाय. सार्थक म्हात्रेने दाखवला क्लास, ठोकला षटकार. अलाउंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. लॉंग चेस. विशालला चेंडू सापडणार नाहीये. चेंडू मात्र चाललाय अलाउंग द कार्पेट. चौकार.
बंटी पाटील व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट मध्ये त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतो. कदाचित एखाद्या शुभ कार्यासाठी ते गेले असतील, लग्नासाठी गेले होते. डॅशिंग लुक मध्ये बंटी पाटील चॉकलेट बॉय आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. खार सापोली गावचे. मग त्यांची हेअरस्टाईल पॉन्डिंग. पुढचा चेंडू असेल आदेश म्हात्रेचा. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न 38 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला चेंडू फील्ड झालाय. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या एकूण आपण पाहतो 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावर जमा झाल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. ऑन स्ट्राईकला असेल सिद्धू मोकल. सिद्धेश मोकल ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. एकूण 83 धावांचं हे लक्ष आहे. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी गोलंदाज लाईन भरकडला. एक एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पण प्रोटेक्ट करण्यासाठी खूप रन्स आहेत. ज्यावरती आपण टीम पाहतो आहे आयुष चॅलेंजर खार सापोली. राज कडू यांनी स्पॉन्सर केलेली ही टीम आपण पाहतो. आणखीन एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या एकूण आपण पाहतो 14 धावा धाव फलकावर. आयुष चॅलेंजर खार सापोलीच्या अगेन्स्ट जय गिरोबा जोहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीस आला. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू आपण पाहिला. सलगचा तिसरा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतो. पण रावेचे आमचे जे खेळाडू पट्ट्यावर जे बसलेले आहेत, प्लीज रावे गावातील आमचे जे खेळाडू आहेत जे पट्ट्यावर बसलेत, विनंती असेल सर्व आमच्या लाडक्या खेळाडूंना प्लीज विनंती आहे, प्लीज पट्टा सोडायचा आहे. कव्हर रिझनला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे चेंडू थांबवण्यासाठी त्यांना यश मात्र आलंय. रन्स मिळतील एकूण 2 या धावसंख्येने एकूण धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावर आहेत. एक विकेट जरूर गमावले. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 66 धावांची आवश्यकता असेल जय गिरोबा जोहे या टीमला. सतरा धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच AB डिव्हिलियर्स यांचा हा जर्सी नंबर 17 आणि आज खरं तर त्यांचा वाढदिवस देखील आहे. खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आपण देऊया. खूप सारे फॅन्स AB डिव्हिलियर्स अर्थातच 360 डिग्री म्हणून ज्यांचा नेहमीच उल्लेख केला जातो. तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल आली शक्ती पाटील. 18 धावा धाव फलकावर अर्थातच विराट कोहली यांचा जर्सी नंबर. आणि दोन्ही चांगले मित्र आहेत मग AB डिव्हिलियर्स आणि विराट कोहली. 18 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढच्या गोलंदाजावर आक्षेप नोंदवला. या ठिकाणी जरूर त्याची ऍक्शन चेक केली जाईल. ज्यावरती आम्ही पहिल्या षटकात सांगितलं की अग्नि परीक्षा आहे, ही परीक्षा तुम्हाला पार करावी लागेल. यस ऋषी कोहली आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. उद्याच्या दिवसात ते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
पेन चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन खरं तर या मैदानावरती केलं गेलंय। भव्य दिव्य ओरम क्रिकेटची ही स्पर्धा 7 मार्च ते 10 मार्च 2024 रोजी या ऐतिहासिक मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल। तत्पूर्वी खरं तर फटका पाहूया। चेंडू मात्र सरळ चाललाय पेन नगर परिस्थितीच्या दिशेने षटकार। या स्पर्धेतील पारितोषिक असेल प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये। पेन चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य दिव्य ओरम क्रिकेटची स्पर्धा प्रवेश फी असेल 12,000 रुपये। तब्बल 7 वर्षानंतर प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल। ओरिजिनल अष्टविनायक आणि अष्टविनायक या दोन टीम्समध्ये खरं तर मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल। स्पर्धेतील मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना आकर्षक ट्रॉफीजने सन्मानित केलं जाईल। खूप चांगली स्पर्धा खरं तर प्रेक्षकांच्या भेटीस आले। पेन चॅम्पियन्स ट्रॉफी चे भव्य दिव्य असं आयोजन दिनांक 7 मार्च ते 10 मार्च रोजी या स्पर्धेचं आयोजन असेल। या ठिकाणी आपण पाहतोय रन्स मिळतील एकूण 2, धावसंख्या एकूण 31 धावा धावफलकावर। त्या स्पर्धेमध्ये 8 संघ तालुका हा पद्धतीने खेळवले जातील आणि 16 संघ हे पेन तालुक्यातील ग्रामीण व 2 आयकॉन या पद्धतीने खेळवले जातील। पहा प्रत्येक टीमला 2 आयकॉन खेळाडू घेण्याची संधी असेल। खूप चांगली स्पर्धा पेन नगरपालिकेच्या मैदानावर पाहायला मिळेल। जबरदस्त झेल पकडलाय, आणखीन एक धक्का बसलाय, उत्कर्षाने पकडलाय झेल। कल्पेश घरचा संपलाय खेळ। एकदा धावसंख्या आपण पाहूया। 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 52 धावसंख्येची आवश्यकता आहे। सामना अद्यापर्यंत संपला नाहीये। मॅच मध्ये बरंचसं काही बाकी आहे, परंतु खार सापोलीचे सर्व प्रेक्षक लग्नासाठी गेले होते। कदाचित तिकडे जेवले देखील ते नसतील, परंतु आज आपल्या गावातील स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत। सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। अठरा चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 52 धावसंख्येची आवश्यकता असेल। एकूण 31 धावा धावफलकावर आपण पाहतो। 83 83चं टार्गेट। रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 17.33, करंट रन रेट 15.50 चा आपण पाहतो। पण करंट आणि रिक्वायर्ड रन रेट मध्ये फार काही अंतर नाहीये। ज्यार्थी करंट रन रेट 15.50 आहे आणि रिक्वायर्ड 17 चं समथिंग काही असं आहे। सो फार काही अंतर नाहीये। पाहूया काय घडेल या मॅच मध्ये। लोबो फुल टॉस आहे, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, तदनंतर सेफली लँडिंग पाहायला मिळाली। रन्स मिळाल्या एकूण 1 सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल एकूण 32 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अद्याप 51 धावसंख्येची आवश्यकता आहे। 17 चेंडूंचा खेळ बाकी असेल। आयुष चॅलेंजर खार सापोलीच्या अगेन्स्ट टीम जोहे। आउटसाइड द ऑफ स्टंप। खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील खराब गोलंदाजी आपण पाहिली आदेश म्हात्रेची। या षटकामध्ये देखील आपण पाहतोय खरं तर लाईन भरकटला, नो बॉल घोषित केलाय। फ्री हिटची संधी आल्या त्या ठिकाणी 22 यार्डच्या खेळपट्टीच्या दूर चेंडू पडला
आणि त्याचा फायदा मात्र उचलेल का फलंदाज राज मोकल. टॅपिंग क्रिकेट या ठिकाणी बॅटची इनर एज विकेटच्या पाठीमागे फक्त सिंगल मिळाल्या. पायी संधी आली होती. या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. सामना संपला नाहीये. आम्ही वारंवार सांगतोय अद्याप मॅच बाकी आहे. मॅच बॅलन्स आहे. एखादा मोठं षटक एखादे 3 ते 4 षटकार तुम्हाला कमबॅक करून देतील. 3 ते 4 षटकारांची आवश्यकता आहे. जुसी फुल टॉस प्रॉपर गॅप सिलेक्शन. खेळाडू आहे शक्ती त्याला केले बीट. चेंडू चाललाय ओव्हर द रोप. चौकार. मध्ये वैभव धुमाल मॅक्स या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळेल. अद्याप जर आपण विचार केला तर चेंडू बाकी असतील या ठिकाणी 43 धाव संख्येची आवश्यकता आहे. 40 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. लोबो फुल टॉस बॅक टू द बॉल ड्राईव्ह रनआउटची आणखीन एक संधी. पाठीमागे परतेल तोपर्यंत चेंडू मात्र एस्टर्नला लावला गेलाय आणि आणखीन एक विकेट. मॅक्स बॅक टू द पॅव्हलियन. साहिल मोकल षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. साहिलसाठी आपण पाहिला अलाउन द कार्पेट या ठिकाणी रन्स मिळेल. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्याच्या शोधात दुसरी रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या एकूण पाहायला मिळेल 3 षटकांच्या अंती 42 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खारसापोली गावचे चॉकलेट बॉय बंटी
आणि त्यांचे दोन सहकारी यांना आपण पाहतोय आज खुश आहेत. खरं तर त्यांची टीम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष चॅलेंजर खार सापोली, ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून खरं तर आपण हे लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. त्याचप्रमाणे खरं तर आपण विचार केला तर समालोचन कक्षामध्ये एक एक्स्ट्रा स्क्रीन त्यांच्या माध्यमातून आणि एक्सप्रेशन एक एक्स्ट्रा कॅमेरा खरं तर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी ज्या अर्थी एखाद्या खेळाडूला झुरप केलं जातो त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव या ठिकाणी जरूर कैद केले जातात. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय 7 नंबरची जर्सी स्वीकार. प्लीज जरा या ठिकाणी आपण पाहायचं आहे समालोचन कक्षाकडे. स्वीकार स्वीकार प्लीज स्वीकार मात्र क्षेत्ररक्षण सजवतो. आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. नक्कीच जरूर स्वीकार मात्रेकडे आपण कॅमेरा झूम अप करणार आहोत, परंतु सध्या त्याचं पूर्ण लक्ष मॅच कडे आहे. 7 नंबरची जर्सीज सर्व खेळाडूंनी परिधान केल्या. महेंद्रसिंग धोनी चे सर्व बिग सपोर्टर. 12 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. विशाल म्हात्रे शॉर्ट पिच चेंडू आहे. एलिव्हेशन मिळालं नाहीये. अर्थातच 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडला. तदनंतर चेंडू फील्ड झाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये रन्स मिळाली. एक सिंगल. 2 रन्स झाल्यात. क्षमा असावी. 2 धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळेल. एकूण 44 ला 4. चौथं षटक सुरू असताना 444. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू होता. त्याच्यावर केलं गेलं आक्रमण. ब्रँडेड सिद्धू मोकलचा हा षटकार. आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर चौकाराची आवश्यकता आहे. जो हे संघासाठी समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहे शक्ती पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि रन्स मिळाल्यात. एकूण 2 या धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळेल. एकूण स्कोर कार्डवर 52 धावा धावफलकावर. 9 चेंडू बाकी असतील. 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज लढलेत असं म्हणावं लागेल. जय गिरोबा जोहे हा संघ. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बैठक फटका. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फाईन लेगला ठोकलाय. चौकार. आहे. सामना संपला नाही. या 2 चेंडूंवर काय घडेल हे फार महत्वाचं असेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवर आदलला. ऑफस्टिकच्या बाहेर. सिंगल मिळाले. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या पाहायला मिळतील. एकूण 57 धावा धावफलकावर. 83 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय गिरोबा जोहे हा संघाला मात्र आपण पाहतो ऑन स्ट्राईकला साहिल मोकल ला 1 षटकार मारावा लागेल. एका षटकाराची आवश्यकता आहे. पाहूया. समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट. डीपेक्षा कव्हरला लॉंग चेस सुरू आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. रन्स मिळाल्यात. एकूण 2 धावसंख्येने धावसंख्या मात्र झाले एकूण
59 धावा धाव फलकावर येणारे 6 चेंडू 24 धाव संख्येची आवश्यकता या ठिकाणी असेल. शेवटचं षटक बाकी असेल. 24 धाव संख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 4 धाव संख्येची आवश्यकता असेल. आयुष चॅलेंजर कार सापोलीच्या विरोधात टीम आपण पाहतो. जय गिरोबा जोहे सिद्धू मोकल. जोपर्यंत सिद्धू आहे हा सामना तोपर्यंत असणार आहे जोहे संघासाठी. स्वीकार म्हात्रेचा तेज तर्रार चेंडू आपण पाहिला. शरीराच्या दिशेने येणारा अतिरिक्त वेगवान हा चेंडू मात्र काहीच समजू शकला नाही. सिद्धू मोकल निर्धाव चेंडूने खरं तर सुरुवात केली. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 24 धाव संख्येची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये. ज्या अर्थी 83 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण जय गिरोबा जोहे संघाला पाहतोय. नटरंग स्टाईल मध्ये स्ट्रोक्स प्ले केला गेला. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅनला रन्स मिळतील का 2. सहज गत्या 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावसंख्येने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 61 4 चेंडू आणि 22. कार्लोस ब्रॅथवेट ची आठवण झाली. वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट टीम इंग्लंड असा हा सामना आपण पाहिला. 4 षटकार. यावेळेस चेंडू आपण पाहतोय सिंगल फक्त मिळेल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मात्र असं म्हणावं लागेल की फक्त औपचारिकता बॅलन्स आहे. एखादा चमत्कार खरं तर वाचवू शकेल जोहे संघाला, परंतु ते घडेल का हे देखील महत्वाचं असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुलचा फटका. निश्चितच फाईन लेगला चेंडू चाललाय. 4 धावा निश्चित मिळतील या ठिकाणी जोहे संघाला. पराभवाचं काहीसा अंतर कमी करणारा हा फटका. परंतु आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जय गिरोबा जोहे संघाचं. वाईल्ड कार्ड एंट्री आम्ही त्यांना फोन केला आणि त्वरितच त्यांनी उत्तर दिलं की आम्ही येतोय. थँक्यू सो मच सार्थक म्हात्रे. थँक्यू सो मच सिद्धू. थँक्स मॅक्स, कल्पेश, सौरभ या सर्व खेळाडूंचे आम्ही धन्यवाद. खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचा. रामवाडी संघाने खरं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडला. चला सेकंड करण्यासाठी जा प्लीज जोहे संघ. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सार्थक प्लीज. मॅच समरी आपण एकदा पाहूया. पहिल्या सत्रात नेमकं काय घडलंय. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी आयुष चॅलेंज